ह्याच्यामध्ये भरती आणि ओहोटी हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे. तर हे कशावर अवलंबून असतं आणि ॲक्युरेट आपल्याला कळतं की बाबा आता भरती असणार आहे, आता ओहोटी असणार आहे? चांगला प्रश्न विचारला. तुम्हाला माहिती आहे का, भरती ओहोटी ही चंद्र आणि सूर्यावर अवलंबून आहे. चंद्र हा जवळ आहे, त्यामुळे त्याचं आकर्षण जास्त शक्ती आहे आणि त्यामुळे चंद्र डोक्यावर आला ना, सोपं सांगतो मी, चंद्र डोक्यावर आला की त्या भागात भरती येते. म्हणजे इकडचं पाणी इकडे येतं आणि मग दिवसातून 2 वेळा भरती येते, 2 वेळा ओहोटी येते. मी वृत्तपत्रात त्याचं टायमिंग आणि भरतीची उंची पण देतो, ते पण गणिताने काढता येतं, ते पण देत असतो. आणि पौर्णिमा अमावास्येला उधाणाची भरती असते, कारण चंद्र सूर्य जवळ असतात अमावास्येला एकत्र आणि 180 अंशावरती असतात. पण भरती ओहोटीचं शास्त्र पुढच्या विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला पाहिजे आणि ते कसे ते बघायला पाहिजे खरं म्हणजे. आणि ते महत्त्वाचं आहे, कारण चंद्र सूर्याचं आकर्षण आणि विरुद्ध बाजूला जे पाणी असतं तिथे पण भरती येते, हे समजून घ्यायला पाहिजे. आपल्याकडे काय झालं आहे, निसर्ग भ्रमण करायला पाहिजे आणि निसर्गापासून आपण शिकायला पाहिजे. आणि या भरती ओहोटीच्या बाबतीत तर खूप महत्त्वाचं असतं. ज्यावेळी आपले समुद्र म्हणजे नारळी पौर्णिमा किंवा असं असेल ना, गणेश मूर्ती विसर्जन, तर त्यावेळी लक्षात येतं भरती ओहोटी दिवसातून 2 वेळा येते हे माहीत नसतं. म्हणून आम्ही पावसाळ्यात उदाहरण भरतीच्या तारखा देतो. शहरात पाणी मुंबईमध्ये साचू नये. वॉटर लॉगिंग झालं की लोक पाहत असतात की हो, ओहोटी कधी भरती होणार होती. आहे. तरी आम्ही अगोदर तारखा देतो गणिताने. पावसाळ्यात या तारखांना भरती 4.5 मीटरपेक्षा जास्त भरती